नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि धा सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्यक्तिविशेष या विशेष सत्रामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली, कणखर आणि दलित समाजाच्या सशक्त आवाजाचे प्रतीक असलेल्या नेत्या मायावती यांच्याविषयी. मायावती या केवळ एक राजकारणी नाहीत, तर सामाजिक न्याय, बहुजन राजकारण आणि सत्तेतील सहभाग यांचे जिवंत उदाहरण मानल्या जातात. मायावती यांचा जन्म 15 जानेवारी 1956 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील श्री प्रभुदास हे पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी होते, तर आई रामरती या गृहिणी होत्या. सामान्य मध्यमवर्गीय आणि शिस्तबद्ध वातावरणात मायावती यांचे बालपण गेले. घरातील परिस्थिती साधी असली तरी शिक्षणाला प्राधान्य देणारे संस्कार त्यांना लहानपणापासूनच मिळाले. याच संस्कारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला कणखरपणा आणि आत्मसन्मानाची जाणीव दिली. मायावती यांनी आपले प्रारंभिक शिक्षण दिल्लीमध्येच पूर्ण केले. पुढे त्यांनी BA, LLB आणि B.Ed ही पदवी घेतली. सुरुवातीला त्या शिक्षिका होण्याच्या तयारीत होत्या आणि त्यांनी काही काळ अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले. मात्र याच काळात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी भेट झाली, ती म्हणजे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्याशी झाली. या भेटीने मायावती यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. काशीराम यांनी मायावती यांच्यातील नेतृत्व गुण, स्पष्ट विचार आणि निर्भीड स्वभाव ओळखला. त्यांनी मायावती यांना बहुजन समाजाच्या राजकीय चळवळीत सक्रिय होण्यासाठी प्रेरित केले. यानंतर मायावती यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित, शोषित, वंचित आणि बहुजन समाजाच्या राजकीय सशक्तीकरणासाठी वाहून घेतले. या काशीराम यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्यांपैकी एक बनल्या. 1984 साली स्थापन झालेला बहुजन समाज पक्ष BSP मध्ये मायावती यांची भूमिका झपाट्याने वाढत गेली. त्यांनी उत्तर प्रदेशातील गावोगाव, शहरोशहरी फिरून बहुजन समाजाला संघटित करण्याचे काम केले. त्यांचे भाषण थेट मुद्देसूद मांडणी आणि आत्मसन्मानावर आधारित राजकारणावर लवकरच लोकांच्या लक्षात आले. याच काळात मायावती राष्ट्रीय लोकपातळीवर ओळखल्या जाऊ लागल्या. मायावती यांची संसदीय कारकीर्द 1989 मध्ये सुरू झाली, जेव्हा त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्या. पुढे त्या राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहांच्या सदस्य राहिल्या. मात्र त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांची निवड. मायावती यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकूण 4 वेळा सांभाळली. 1995, 1997 आणि 2002 ते 2003 आणि 2007 ते 2012. विशेष म्हणजे 2007 साली त्यांनी पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले, जे बहुजन राजकारणाच्या इतिहासातील एक मोठे यश मानले जाते. ही बाब MPSC व UPSC दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री म्हणून मायावती यांचे कार्य अनेक अंगांनी लक्षवेधी ठरले. त्यांनी प्रशासनात कठोर शिस्त, कायदा व सुव्यवस्था आणि दलित समाजाच्या सन्मानासाठी प्रतिकात्मक राजकारण यावर भर दिला. लखनौसह उत्तर प्रदेशात उभारण्यात आलेली आंबेडकर स्मारके, काशीराम स्मारक आणि सामाजिक न्यायाशी निगडित वास्तू या त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या खुणा आहेत. मायावती यांनी दलित समाजाच्या केवळ मतदार म्हणून नव्हे, तर सत्तेतील भागीदार म्हणून पाहिले. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी, प्रशासकीय पदांवर दलित अधिकाऱ्यांना संधी आणि सामाजिक आत्मसन्मान यावर त्यांनी सातत्याने भर दिला. त्यामुळे मायावती या दलित समाजासाठी आशेचे प्रतीक ठरल्या. तथापि त्यांच्या राजकीय प्रवासात वाद आणि टीका
यांचाही मोठा वाटा आहे. स्मारकांवरील खर्च, व्यक्तिकेंद्री नेतृत्व, पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा अभाव यावर त्यांच्यावर नेहमी टीका झाली. मात्र समर्थकांच्या मते ही टीका बहुजन नेतृत्वाला कमकुवत करण्यासाठी होती, तर विरोधकांच्या मते ती प्रशासनात्मक बाबींशी संबंधित होती. परीक्षेच्या दृष्टीने पाहता मायावती एक वादग्रस्त पण प्रभावी नेते असे संतुलित विश्लेषण मांडणे अपेक्षित असते. राजकीय दृष्टिकोनातून मायावती यांची ओळख बहुजन राजकारणाच्या सूत्रधार म्हणून होते. बहुजन म्हणजे समाजातील बहुसंख्य पण वंचित घटक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या घटकांना एकत्र आणून सत्ता मिळवणे हे त्यांचे प्रमुख राजकीय सूत्र राहिले आहे. आजही मायावती या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जरी अलीकडच्या काळात त्यांचा राजकीय प्रभाव कमी झाल्याचे दिसत असले तरी भारतीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. विशेषतः दलित महिला नेत्या म्हणून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणारी मायावती ही एक ऐतिहासिक व्यक्ती मानली जाते. मित्रांनो, MPSC किंवा इतर स्पर्धांच्या दृष्टीने मायावती यांच्याकडे पाहताना 3 मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. पहिला, त्या 4 वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या. दुसरा, त्या बहुजन राजकारणाचे प्रतीक आहेत. आणि तिसरा, सामाजिक न्याय आणि राजकीय सत्ता यांचा थेट संबंध त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिला. शेवटी एवढंच म्हणता येईल की मायावती यांचा जीवन प्रवास हा सामान्य कुटुंबातून सत्तेच्या शिखरापर्यंतचा प्रवास आहे. तो संघर्षाचा आहे, आत्मसन्मानाचा आहे आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचा आहे. भारतीय लोकशाहीत बहुजन समाजाचा आवाज किती प्रभावी होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे मायावती. मी RJ शीतल आणि तुम्ही ऐकत होता रेडिओ MPSC गुरु. यावरील व्यक्तिविशेष मायावती. अभ्यास करत राहा, जागरूक राहा आणि यश निश्चित मिळवा. थँक्यू. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली